हाय हॅलो नमस्ते, मी सायली तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना आमच्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे, कारण आज आमच्या आयुष्यात आमचं बाळ येऊन 2 महिने पूर्ण झालेत. तर त्याची सर्व ना घाई गडबड चालू आहे. तर म्हटलं छान काहीतरी बनवावं, पण वेळच भेटला नाही, कारण आज ना सोसायटीचं हळदी कुंकू होतं आणि तिथेच अर्धा वेळ गेला. मग घरी आली आणि कसं कसं जेवण बनवायला घेतलं. तर इथे मला ना ओव्याची पानं खूप आवडतात. तर आता मी खाणार तेच माझं बाळ खाणार ना. मी प्रेग्नेन्सीमध्ये ओव्याची भजी खूप खाल्ली होती. मग म्हटलं आज ओव्याच्या पानांची भजी बनवूया. चण्याचं सांबार, भात आणि गोड काय बनवायला भेटलं नाही. मग बाबूच्या पप्पांना सांगलं येताना गुलाबजाम घेऊन या म्हणून. तर ते गुलाबजाम घेऊन आले आणि इथे ना बाबूच्या फोटोशूटची तयारी चालू आहे. तर आता कसं आहे, प्रत्येक महिन्याला बाळाला एक म्हणजे जसे बाळाच्या वाढदिवसाला ना फोटोशूट करतात. आता त्या महिन्यामध्ये काय स्पेशल असेल, म्हणजे कोणता सण किंवा काय, तर त्या सणाशी रिलेटेड त्याचं फोटोशूट केलं जातं. तर मग आम्ही पण म्हटलं चला आपण पण आपल्या बाळाचं फोटोशूट करूया म्हणून. तर त्याला पहिला मंथ झाला होता ना, तेव्हा पण आम्ही असं छान फोटोशूट केलं होतं. तर आता हे सेकंड मंथ आहे. तर ह्या महिन्यामध्ये एक मकर संक्रांती येते, परत एक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन येतो. तर माझं म्हणणं होतं की प्रजासत्ताक दिनाच्या थीमवर फोटोशूट करूया. नाही सॉरी, मकर संक्रांतीच्या थीमवर माझं होतं आणि बाबूच्या पप्पांचं होतं की प्रजासत्ताक दिनाच्या याच्यावर. तर त्याच्यावरून आमच्यामध्ये खूप वाद झाले, खूप भांडणं झाली. पण म्हणतात ना, शेवटी बायकोला हार मानावीच लागते नवऱ्यासमोर. तशी मी हार मानली आणि मग आम्ही डिसाईड केलं की प्रजासत्ताक दिनाच्या थीमवर फोटोशूट करायचं. तर आता कशा प्रकारे फोटोशूट करायचं ना ते समजत नव्हतं. मग यूट्यूब ओपन केलं, सगळं बघितलं, म्हणजे कोणकोणत्या प्रकारे फोटोशूट करता येईल. पण काही एवढं खास नाही वाटलं. म्हणजे एक होता ना, त्याच्यामध्ये अशा 3 साड्या ठेवलेल्या होत्या वरती, भगवी, मध्ये पांढरी, हिरवी अशा साड्या ठेवलेल्या होत्या. पण ते कसं झालं त्याच्यामुळे, म्हणजे तेवढ्या साड्या पण माझ्याजवळ नव्हत्या. भगवी होती, हिरवी होती, पण पांढरी नव्हती. मग त्याच्यानंतर मग अजून एक बघितलं होतं, त्याच्यामध्ये असा झेंडा वगैरे ठेवला होता. तर आता झेंडा आणून मग नंतर तो इथे तिथे कुठेतरी पडून राहणार आणि मग आपल्या झेंड्याचा अपमान होणार, ते बरोबर वाटत नाही. मग आम्ही ही साधी सिंपल थीम ठरवली, म्हणजे एक तांदळाचा नकाशा केला भारताचा आणि त्याच्यामध्ये बाळाला ठेवायचं. तर हे ना आम्हाला काही यूट्यूबला भेटलं नव्हतं, पण माझा भाऊ आहे ना, त्याने आपलं म्हणजे बाळ लहान होतं ना तेव्हा असं त्याचं फोटोशूट केलं होतं. तर ते मला तेव्हा खूप आवडलं होतं. तर मी तेव्हा बोलली होती आपलं पण बाळ होईल ना तेव्हा असंच करूया म्हणून. तर मग मला ते आठवलं. मग त्यानुसार आम्ही हे आता त्याचं फोटोशूट करतो आहे. तर पहिलं तर बाबूच्या बाबांनी गाद्या खालती अतरल्या, त्याच्यावरती साडी ठेवली. आता ही हिरवी साडी आहे, माझ्या लग्नातली आहे हिरवी साडी. तर ती ठेवली. त्याच्यानंतर मग त्याला एकदम व्यवस्थित स्टेपल केलं आणि मग त्याच्यानंतर वरती तांदळाने हा नकाशा काढला आहे. तर आता आम्ही विचार केला होता की फुलांचा काढायचा, पण फुलांचा ना असं छान दिसत नाही, फुलं वाकडी तिकडी लागली जातात. तर मग म्हटलं तांदळाचा नकाशा काढूया. तर इथे बाबूच्या बाबांना तांदळाचा नकाशा काढतायत आणि मी त्यांना थोडी थोडी मदत करते. मदत कुठली, मला फक्त व्हिडिओमध्ये यायचं आहे म्हणून मी आपलं थोडं कॅमेऱ्यासमोर येते असं. तरी ते बाबूच्या बाबांनी छान असा नकाशा तयार केला आहे, वाकडा तिकडा होतो आहे. मग व्हिडिओमध्ये बघून ना तो दुरुस्त करतो आहे. तर इथे आमचं बाळ ना, काय माहीत त्याला आज काय झालं आहे, अजिबात राहायला मागत नाही. हिरवी तर ना तो छान खेळतो, हसत असतो, एवढ्या टायमिंगला ना तो छान खेळत असतो पोट भरलेलं असेल तर. पण आज त्याला ना नेमकं काय झालं आहे माहीत नाही, खूप रडतो आहे. तर त्याला शांत करायचा प्रयत्न त्याची आजी खूप करते, पण तो काही शांत होत नाही. मग त्याच्या तशाच रडण्यामध्ये त्याची तयारी चालू आहे आणि त्याचा मामा पण आला आहे. तर मामा पण त्याला शांत करायचा प्रयत्न करतो आहे, पण तो काय शांत होत नाही आहे. आजी त्याला खेळवते आहे, सांगते हे बघ तुझं असं आहे तसं आहे, आज आम्ही असं करणार आहोत तसं करणार आहोत, पण तो काय शांत राहायला मागत नाही आहे. त्याचा मामा पण त्याला खेळवतो आहे. तर मग आता थोडी थोडी तयारी झाली आहे. मग मी आता त्याला सगळं त्याची तयारी केली. तर हे टी शर्ट ना बाबूच्या पप्पा येताना घेऊन आले होते कामावरून येताना. तर कसं झालं,
की बाजारामध्ये अजून टी शर्ट आली नव्हती ना, तर त्याच्यामुळे ते मला म्हणजे त्यांना ते मी जसं सांगितलं होतं 3 रंगांचं ते भेटलं नाही. मग हे सिम्पलवालं ते घेऊन आले होते, तर हे मला ना अजिबात पसंत पडलं नव्हतं. मी त्यांना सांगितलं होतं की हे टी शर्ट कशाला आणलं आहे, म्हणजे मला अजिबात पसंत पडलं नाही. पण नंतर घातल्यावर बाबूला एवढं छान दिसत होतं ना, त्या म्हणजे टी शर्टचा रिफ्लेक्शनने तो अजूनच गोरा दिसत होता माझं बाळ. तर इथे सगळी तयारी झाली आहे. बाबूच्या बाबांनी एकदम छान तांदळाने नाव कोरलं आहे आणि नंतर मग फोटोशूट इथे करायला घेतोय. पण आमचं पिल्लू अजिबात राहायला मागत नाही. मग त्याला म्हणजे भूक लागली आहे, कारण भूक लागल्यावरतीच तो जास्त रडतो, नाहीतर माझ्या बाळाचं काहीच टेन्शन नाही. मग इथे मी आजूबाजूला सांगायला गेली होती, तोपर्यंत ना बाबूचे पप्पा कॅमेरा वगैरे सेट करत होते आणि त्याच्यानंतर मग ना त्यांनी त्याला दूध भरवायला घेतलं. कारण एकदा ना माझ्या बाळाचं पोट भरलेलं असेल ना, मग त्याचं काहीच टेन्शन नाही. मग तो छान खेळत राहतो. फक्त त्याच्या आजूबाजूला माणसं पाहिजे, तो एकटा कधीच राहणार नाही. हे मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आणि तेच खरं आहे की माझं बाळ ना एकटं कधीच राहणार नाही, त्याच्या आजूबाजूला ना माणसं पाहिजेत म्हणून. तर इथे ना बाबूचे बाबा त्याला दूध भरवत आहेत. आता मी नव्हती ना, मग शेवटी मग त्याला ते फॉर्म्युला मिल्कच भरवलं. तर बाबूचे बाबा गेल्या महिन्यामध्ये ना केक घेऊन आले होते. तो केक कोणीच खाल्ला नाही, थोडासा खाला, बाकीचा सगळा केक टाकून द्यावा लागला. तर यावेळेस त्यांना बोलली उगीच वाया जाण्यापेक्षा पेस्ट्री घेऊन या. तर इथे छान अशी माझ्या आवडती ते पेस्ट्री घेऊन आले होते, स्ट्रॉबेरी पेस्ट्री. आणि इथे फोटोशूट स्टार्ट झालं होतं. माझं बाळ 2 महिन्याचं आहे, पण त्याला सगळं कळतं. हात वर करायला सांगितलं ना की तो बरोबर हात वर करतो, पाय वर करायला सांगितला की तो बरोबर पाय वर करतो. असं आमचं आजचं फोटोशूट होतं. छोटंसंच केलं, म्हणजे जास्त काय असं मोठं काही नाही केलं, जेवढं जमलं तेवढंच केलं. आणि एक आठवण जपायचा प्रयत्न आहे. माझं बाळ 4 वर्षांनी एकतर देवाने मला दिलं आहे, त्याच्यामुळे त्याच्या सगळ्या आठवणी मला जपायचे. तर व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन